श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आज आपण बघूया तुमच्या पार्टनरची करंट एनर्जी काय आहे. ही जनरल कलेक्टिव्ह टाइमलेस रीडिंग असते. तुम्हाला जेवढी रेझोनेट होईल तेवढीच घ्या, बाकीची सोडून द्या. पर्सनल रीडिंगसाठी मला मेसेज करा, कॉल कोणीही करू नका. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हे बघा, कार्ड्समध्ये मी तुम्हाला सांगते, कॅमेरा असा घेतलाय ना त्याच्यामुळे मी कार्ड्स असे धरते. हे बघा, कार्ड्समध्ये मला असं दिसतंय तुमचे पार्टनर ना तुमचे फोटो वगैरे असेल तर ते बघत आहे, काही तुमचे पिक्चर्स असेल त्यांच्याकडे तर ते बघत आहे. तुमची आठवण खूप येते पण त्यांचा इगोमध्ये येतोय. त्यांना कॉल करायचा आहे पण ते कॉल करत नाहीये तुम्हाला. मोबाईल हातात घेता पुन्हा खाली ठेवता, अशी सिच्युएशन मला दिसते. त्यांना स्वतःहून कॉल करायची इच्छा आहे पण काही तुमच्या ज्या गोष्टी आहेत पास्टच्या ते रिपीट त्यांच्या डोक्यामध्ये येत आहेत आणि हे कारण मला दिसते. विचार खूप करताय, ओव्हर थिंकिंग खूप चालू आहे की चुकलं कुठे आणि काय चुकले. जे काही तुमचं भांडणामध्ये बोलणं झालं असेल तर त्या गोष्टी ते बघत आहे. तुम्ही काय कुठल्या टॉपिकवर बोललेत किंवा हे काय बोललेत ह्यांच्या देखील चुका हे मान्य करतायत पण ते मनातल्या मनात ते तुम्हाला सांगणार नाही की माझं काय चुकलंय आणि शांत बसले. यांना जरा तुमच्याकडून ना स्पेस हवाय असं इथं दिसतंय. ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत नाहीये किंवा तुम्ही दुसऱ्या नंबरवरून ह्यांना कॉन्टॅक्ट करत असताल तर हे रिसीव्ह करणार नाहीयेत. यांच्या हातात सध्या मोबाईल दिसत नाही. कुठेतरी एकांत निवांत असं बसलेले आहेत ते आणि सगळ्या गोष्टीचा विचार करतायत की माझं कुठं चुकलं आणि समोरच्या व्यक्तीचं कुठं चुकलं. या गोष्टीचा निष्कर्ष हे करताना इथं दिसत आहेत. इगोमध्ये बसलेले आहेत पण हे स्वतःहून तुम्हाला कॉल करतील जेव्हा हे शांत होईल, ह्यांचा राग शांत होईल. मला असं दिसतंय नो कॉन्टॅक्टवाल्यांसाठी ही रीडिंग जास्त मॅच होईल आणि हे टेम्पररी तुमचे वादविवाद झालेले आणि हे टेम्पररी तुमचं ब्रेकअप झालेलं आहे असं इथं दिसतंय. क्लेम करा ही एनर्जी. थँक्यू.